तिकडे ठाण्यातही महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून काही सुटलेला नाहीये आणि यावरून भाजपा आमदार संजय केळकरांनी शिवसेनेला थेट अल्टिमेटम दिलंय। यावरून खासदार श्रीकांत शिंदेंनी देखील खोचक टोला लगावलाय। युतीच्या 2 बैठका झाल्या, त्याच्यातून फार काही निष्पन्न झालेलं नाही। उद्याची आम्ही डेडलाईन दिलेली आहे। युती विना किंवा युतीसह दोन्हीसाठी भारतीय जनता पार्टी तयार आहे। की ठाण्याला सगळ्याची सवय आहे। 2017ला सुद्धा स्वतंत्रपणे लढले होते, त्याच्या आधी 2 वेळेला स्वतंत्रपणे लढले, 3 वेळेला युतीसह लढले। डेडलाईन या सगळ्या गोष्टी नसतात। यामध्ये महायुतीचा महापौर बसला पाहिजे, महायुती सगळीकडे झाली पाहिजे। या अनुषंगाने भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसजी आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब हे दोघंही प्रयत्नशील आहेत आणि मला वाटतं सगळ्याच महानगरपालिकेवरती महायुती होईल आणि महायुतीचाच महापौर बसेल। कल्याण डोंबिवली महायुतीचा बालेकिल्ला असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काही जण करतात। नाव न घेता श्रीकांत शिंदे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर निशाणा साधलेला आहे। अनेक वर्ष आपण युतीमध्ये काम करतोय, पण काही लोक जे आहे युतीमध्ये खडा टाकण्याचं काम, मिठाचा खडा टाकण्याचं काम करतायत। मी त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की आज युती मला मानणारा हा मतदारसंघ आहे। हा डोंबिवली जो आहे हा युतीचा बालेकिल्ला आहे, हिंदुत्वाला मानणारा मतदारसंघ आहे। हा नेहमी युतीच्या पाठीशी जो आहे हा खंबीरपणे उभा आहे।